अश्विनी, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये। तर आज आहे मंगळवार। काल आपला श्रावण चालू झालाय, तर काल मी छान अशी पूजा देखील केली होती, पण काल व्हिडिओ वगैरे केला नाही कारण सगळे आवरेपर्यंत म्हणजे घर व्यवस्थित क्लीन करेपर्यंत, सगळं पुसून वगैरे घेईपर्यंत, माझं सगळं आवरून होईपर्यंत मला 10 वाजले। 10 नंतर मी पूजा केली व्यवस्थित मस्त अशी, आणि बऱ्याचशा गोष्टी चेंज केल्या, जसे की आपलं जे बाहेरचं मी ते तोरण वगैरे लावलं होतं ना, ते देखील चेंज केलं, तर ते अजून धुतलं नाहीये। आणि मेन म्हणजे आज देखील मला ते जे पाणी वगैरे बदलायचं होतं ना कळसाचं, ते आज करायचं होतं, पण ते आज राहिलं। त्याचं कारण म्हणजे नवन्या, जसं की तुम्ही व्लॉग पाहिला असेल मागचा, ते एकतर नवन्या आजारी पडली होती, तिला खूप ताप वगैरे येत होता। तर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी सकाळी म्हणजे 2-3 दिवस तिला खूप ताप आला होता आणि आम्ही दवाखान्यातही घेऊन गेलो। तर तेव्हाच डॉक्टर बोलले होते की सध्या डेंग्यू आणि चिकनगुन्याची साथ चालू आहे, त्यापैकी जर एखादं असेल तर ह्या 2-3 दिवस त्याला प्रचंड ताप येतो आणि नंतर कमी होतं, आणि काही फरक नाही पडला तर परत घेऊन या म्हणून। तर आज मंगळवार आहे, तर नवन्याला शनिवारी मग दुपारनंतर काहीच ताप आला नव्हता। रविवारी ती अगदी मस्त होती, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल जे आपण दीपपूजन केलंय, तर तेव्हाही ती व्यवस्थित होती। हा, पहिल्यासारखी एनर्जी नव्हती तिच्यात, थोडीशी अशी डाऊनच होती, पण व्यवस्थित होती, ताप येत नव्हता, म्हणजे खातपीत होती, थोडंफार खेळत होती, थोडंसं असं खूप नव्हती खेळत जशी पहिली खेळते ती, जास्त करून बसूनच राहत होती। पण आम्हाला वाटलं की बरं होत असेल म्हणून असेल। पण आज सकाळी तिला स्कूलला उठवायचं होतं, यांना कामावर जायचं होतं, तर मी आपले डब्यांची तयारी करत होते या दोघांच्या। तर तिचे हातपाय जे आहे ना ते रेड पडत होते, तर मला असं वाटलं ते ताप आत्ताच कमी झालाय, त्यामुळे ते होत असेल। तर यांनी सहज तिच्याकडे पाहिलं, तर म्हणे अरे हिच्या पायाला बघ काय झालं, तर तिला पूर्ण अंगावर अशी ना पुरळ आली लाल लाल। तर मला ते पाहिल्यावर मला आधी वाटलं की तिला गोवर वगैरे झालं असेल, कारण ती एक 6-7 महिन्याची होती तेव्हाच तिला गोवर आला होता। तेव्हा पण असंच झालं होतं, 2-3 दिवस तिला प्रचंड ताप होता आणि त्यानंतर मग ते गोवर आलेलं कळलं होतं। पण म्हटलं गोवर 2दा येतो की नाही हे मला माहिती नव्हतं, म्हणून मग म्हटलं ठीक आहे तिला दवाखान्यात घेऊन जाऊयात। तर यांना थोडं महत्वाची कामं होती आज, त्याच्यामुळे यांना काही जमणार नव्हतं, तर हे बोलले तू घेऊन जाशील तिला। तर म्हटलं 2 व्हीलरवर घेऊन जायचं म्हणजे थोडासा प्रॉब्लेम येतोच, तर म्हटलं ठीक आहे जाईल मी घेऊन। पण म्हटलं एकदा सासूबाईंना फोन केला की गोवर 2दा येतो की नाही विचारावं म्हटलं, म्हणजे तिला नक्की कसले रॅशेस आलेत, कसली ॲलर्जी झाली की काय ते कळेल। तर मम्मी म्हटलंय की म्हणे एवढं नाही सांगता यायचं, तू एक काम कर दवाखान्यातच घेऊन जा, म्हणजे दादा यांना जर वेळ नसेल तर पप्पांना घेऊन जा म्हणून। तर मी म्हटलं हो त्यांना नाही जमणार आहे, तर मग मम्मी बोलला की पप्पा येतील म्हणजे माझे सासरे, त्यांना घेऊन तू दवाखान्यात घेऊन जा म्हणे तिला पहिलं, उगीच घरी हे करण्यापेक्षा। तर मग माझे सासरे 10 वाजता आले, आम्ही तिला लगेच दवाखान्यात घेऊन गेलो, आणि तिथे गेल्यावर डॉक्टरनी तिला बघूनच सांगितलं की एकतर चिकनगुन्यासारखं आहे की म्हणजे सध्या त्याचीच साथ चालू आहे आणि सगळे त्याचीच लक्षणं आहेत। तर तिच्या प्लेटलेट्स जे आहेत ना ते चेक करा म्हणे, जर त्या कमी झाल्या असेल तर बघूत आपण, आणि नसेल कमी झाल्या तर काही टेन्शन घ्यायचं कारण नाही। आणि त्यांनी मला दुसरी गोष्ट सांगितली ती म्हणजे अशी की तिला 2-3 दिवस खूप ताप येत होता, आणि ही जी पुरळ तिच्या अंगावर आली, हे रॅशेस आलेत, तर ते ताप बाहेर पडण्याचे आलेत, म्हणजे उष्णता बाहेर पडण्याचे। तर तिला चिकनगुन्या त्यांनी सांगितलंय, तिचे हातपाय जॉईंट्स दुखतील म्हणे, आणि हे जे पुरळ आली ती चांगली गोष्ट आहे, जर नाही आली तर टेन्शनचं कारण असतं, पण येते म्हणजे जे आतलं जे आहे ते सगळं बाहेर टाकायचं काम चालू आहे, म्हणून मग मी पण रिलॅक्स झाले। डॉक्टर म्हटले की बऱ्याचशा वेळेस पेशंटला असं होतं की पुरळ येत नाही तोपर्यंत ते निवांत असतात, पण आम्ही तोपर्यंत टेन्शनमध्ये असतो, आणि पुरळ आली की ते टेन्शनमध्ये येतात आणि आम्ही टेन्शन फ्री होतो की काही हरकत नाही, सगळं बाहेर पडतंय उष्णता वगैरे आणि ते बरं होणार आहे लवकर। तर त्यांनी आता काही औषध वगैरे दिलेत, काही टॉनिक दिलेत, त्याचबरोबर तिला ना सांगितलं 2-3 दिवस हे असं राहील बोललेत। मी एकदा दाखवते तिला कसं झालंय ते रॅशेस, असे लाल लाल रॅशेस आलेत तिला पूर्ण। तर हे असे पूर्ण रॅशेस आले, तिकडे पण आलेत, ह्या साईडला पण असे, पायाला सुद्धा तिच्या ना असं हे दिसते रेड रेड।
हे सगळं झालंय. त्याच्या गालाला सुद्धा झालेलं आहे. हाताला पण झालंय. हाताला पण दाखव. बरं बघा, हाताला पण झालंय बरं का नवन्याच्या. अंगावर घेऊन झोप. तुला थंडी वाजते ना? झोपा. हो सगळी गल झाले हो ना. हा तोंडावर का घेते? बर असं काहीच झालंय. थोडस ती म्हणते त्याला खाजव पण येते. तर डॉक्टर बोलले काही नाही, 1-2 दिवसात ते नॉर्मल होईल. आणि जे प्लेटलेट्स वगैरे चेक केला तर त्याही नॉर्मल आल्या. म्हणून म्हटलं की चला आता टेन्शन घ्यायचं काही कारण नाहीये. पण मुलं जरी असले ना घरात की खरंच खूप म्हणजे खूप अवघड होतं. काहीच सुचतच नाही. मग पप्पा आम्ही आलो असेल साधारण 11 वाजता आलो आम्ही घरी. पप्पा आम्ही त्यानंतर मग मी जेवायची तयारी केली. पीठ वगैरे सकाळी मळलं होतं. कांदा टोमॅटो चिरला होता भाजी करण्यासाठी. तर मग हे बोलले मला डब्बा नाही न्यायचा, ही काय स्कूलला जाणार नाही, मग दवाखान्यात घेऊन जायचंय. म्हणून मग मी काय केलं, दवाखान्यात घेऊन जा असं वगैरे ठरलं. मग मी ते सगळं बाजूला ठेवलं, चपात्याचं पीठ वगैरे मळलेलं. म्हटलं पहिलं आवरून घेऊया, तिला दवाखान्यात आणून त्याच्यानंतर बघू. मग आल्यावर हिच्यासाठी वरण भात लावला. वरणाला म्हणजे आपलं डाळ तडका करतो तसं वरण केलं. कांदा टोमॅटो घालून वरण केलं. चपात्या केल्या. भेंडी होती थोडी कालची ती. असं सगळं मम्मी आणि पप्पा जेवलो. हिने काय एवढं फार खाल्लं नाही, थोडंसं खाल्लं. थोडीशी चपाती वरण असं अगदी थोडं म्हणजे असं खूप नाही. त्यानंतर आता औषधं दिलीत आणि पप्पा आता घरी गेलेत. हिला आता झोपी लावते आणि मग बाकीची जी माझी कामं आहेत थोडीफार ती करून घेते. तर संध्याकाळची वेळ आहे आणि माझा दिवा लावून झालाय. बाहेर देखील दिवा लावलाय आणि इथे नवन्या खेळते. नवन्या तुला बरं वाटतं आता? तर खेळते. आणि हो हे एक जे आहे ते माझं पूर्ण झालंय. मस्त असं दिसतंय. कुठे अडकलं. तर हे असं छान असं कलर वगैरे करून रेडी झालंय आणि हे झालंय. पण आता हे 2 करायचे राहिलेत. ह्याच्यावर एक करायचंय आणि ह्याला पण मी कलर केले छोटंसं, कारण याच्यात तर खूप छान दिसतंय मनी प्लांट ठेवल्यावर. म्हणून म्हटलं मग यालाही कलर करूयात. तर हे वाळल्यावर उद्या याला आणि याला बघूत आज जमलं तर. आणि इथे जवळपास 7:30 वाजत आलेले आहेत. तर 7:30 होत आलेत. हे अजून आले नाही. यांना आज उशीर होणार होता ते बोललेत. मला स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक फार जास्ती काही करायचं नाहीये, त्यामुळं थोडीशी निवांत आहे. मी बघते खतरो के खिलाडी एवढं संपलं की मी पटकन स्वयंपाक करून घेईन. हो ना नाण्या? आणि नाण्यासाठी वरण भात रेडी हो ना. इथे या वरती 1 मिनिट. इकडे या ना बाबू. खेळते, तिला बरं वाटतंय. छान दुपारनंतर खेळती तर बरं वाटतंय तिला. आणि ते बघून मला जास्ती बरं वाटतं. नाही तर मला परत टेन्शन आलं होतं. पण दुपारी तापली होती एकदा, चांगला ताप होता. 100 असं वगैरे होता, 101. तर काय खेळ 101 ताप होता. तर मग औषध वगैरे दिलं. त्यानंतर उठल्यावर आधी खाल्लंच नव्हतं काही, पण दुपारी झोपायच्या आधी तिला औषधं दिली होती ना, त्यामुळं व्यवस्थित खाल्लंय. उठल्यानंतर 3, 3:30, 4च्या दरम्यान व्यवस्थित जेवली. आता ही जेवेल बहुतेक असं वाटतंय, कारण खेळते तरी व्यवस्थित. तर असा होता आजचा काहीसा व्लॉग. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.